आणि निवडणूक आयोगाकडून पालिका निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आलेली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याला कारण हे आहे की निवडणूक आयोगानं मुंबईमधल्या शाळांची चाचपणी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होणार का अशा चर्चा त्यामुळे रंगल्यात। मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सध्या प्रशासक आहेत। निवडणुका गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच निवडणुका कधी होणार हा कळीचा मुद्दा आहे। आपले प्रतिनिधी जुई जाधव या निवडणुकांसंदर्भात काय हालचाली सुरू आहेत यातली माहिती आपल्याला देतील। जुईकडे जाऊया। जुई, अगदीच कविता, आपण पाहतोय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येकाला वेध लागले आहेत, ते म्हणजे महापालिका निवडणुकींसाठी। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण का मुंबई ही सर्वांनाच हवी आहे। गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे मुंबईवर, मात्र आता नेमकी मुंबईची सत्ता कोणाकडे असणार आहे हे या निवडणुकीत बघणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र त्याआधी निवडणूक अधिकाऱ्यांनी, निवडणूक आयोगानेच आता ज्या मुंबईतील शाळा आहेत त्यांची चाचपणी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आपल्याला NDTV मराठीला सूत्रांनी दिली आहे। कारण शाळा कधीपर्यंत संपतायत, शेवटच्या परीक्षा शाळांच्या कधी होत आहेत आणि मुलांना सुट्टी कधीपासून सुरू होत आहेत ही माहिती निवडणूक आयोगाने शालेय शिक्षण अधिकाऱ्यांकडून घेतली आहे। आणि असं सांगितलं जात आहे की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, कारण का एप्रिल मे महिन्यामध्ये शक्यतो मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या सुरू होतात। त्यामुळे या महिन्यांमध्ये जेव्हा शाळा उपलब्ध असतील, मुलं शाळेत जाणार नाहीत, त्यावेळी महापालिका निवडणुका घ्याव्यात यासाठी चाचपणी सुरू केली गेली आहे आणि त्यासाठी शालेय शिक्षण अधिकाऱ्यांना फोन केले आहेत आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती देखील घेतली आहे। कविता, जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।